एका महाराष्ट्रीयाच्या हातून गांधींना मरण यायला नको होतं या तुझ्या मताशी मी संपूर्णपणे सहमत आहे. मी त्याही पुढे जाऊन म्हणेन की असलं नीच कृत्य अन्य कुणीही केलं असतं तरी ते चुकीचंच ठरलं असतं. माझ्यावर गांधींनी कसलेही उपकार केले नाहीत. माझ्या आध्यात्मिक, नैतिक आणि सामाजिक जडणघडणीसही त्यांनी कसलाही हातभार लावलेला नाही. मी आज जो काही आहे तो केवळ गौतम बुद्ध या एका व्यक्तीमुळे. तरीही गांधींचा खून झाल्याची बातमी ऐकल्यावर मला फार दुःख झालं. मी विलक्षण उदास झालो. त्यांची माझ्याबद्दल प्रतिकूल भावना आणि दुरावा असतानाही मी शनिवारी सकाळी बिर्ला हाऊसमध्ये गेलो. मला त्यांचा मृतदेह दाखवण्यात आला. त्यांना झालेल्या जखमा मी पाहिल्या. त्या बरोबर हृदयावर झालेल्या दिसल्या. त्यांचं शव पाहून माझं अंतःकरण हेलावलं. अंत्ययात्रेत मी थोडा वेळ चालत गेलो. चालणं मला अशक्य झाल्यामुळं मी घरी परतलो. पुन्हा यमुनेच्या तीरावरच्या राजघाटाकडे गेलो. पण तिथं प्रचंड जमावानं केलेलं कडं तोडून दहनभूमीपाशी पोहोचू शकलो नाही. महापुरुष देशाची मोठी सेवा करत असतात, तसंच ते काही वेळा देशाच्या प्रगतीच्या मार्गातील मोठी धोंड बनतात असं मला वाटतं. या प्रसंगी रोमच्या इतिहासातील एक घटना मला आठवते. जेव्हा ज्युलियस सीझरचा खून झाला असल्याचं वृत्त सिसेरोला सांगण्यात आलं तेव्हा तो दूतांना म्हणाला, रोमन लोकांना सांगा की तुम्ही स्वतंत्र होण्याचा समय आला आहे. गांधींचा खून झाल्याचा खेद होत असतानाही ज्युलियस सीझरच्या खुनानंतर सिसेरोने काढलेल्या या उद्गारांचे आणि त्यातून व्यक्त झालेल्या भावनांचे पडसाद मनात उमटल्याखेरीज राहत नाहीत. गांधींपासून या देशाला धोका निर्माण झाला होता. त्यांनी विचाराचा कोंडमारा केला होता. काँग्रेस पक्षात समाजातील सर्व दुष्प्रवृत्त आणि स्वार्थी लोकांचा मिलाफ झालेला आहे. गांधींची वारेमाप स्तुती आणि खुशामत करणं या एकाच बाबतीत काँग्रेस जनांचं मतैक्य झालेलं होतं. समाज जीवनाचं कोणत्या सामाजिक आणि नैतिक तत्वांनुसार नियंत्रण करावं याबद्दल काँग्रेस जनांमध्ये एकमत झालेलं नाही. अशा या काँग्रेस पक्षात एकजूट घडवून आणली होती ती गांधींनी. असला पक्ष देशावर हुकूमत गाजवण्यास अपात्र आहे. बायबल म्हणतं, कधी कधी वाईटातूनही चांगलं निर्माण होतं. गांधींच्या मृत्यूनंतरही काही चांगलं निघेल असं मला वाटतं. आजवर लोक एका महामानवाचे गुलाम बनले होते. या गुलामगिरीतून आता लोक मुक्त होतील. ते आपला विचार आपणच करतील आणि आपल्या गुणांच्या जोरावर आपल्या पायावर उभं राहणं त्यांना भाग पडेल. बाबासाहेब आंबेडकर, 8 फेब्रुवारी 1948.